स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये अंतर्गत नाराजगी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. खास करून एकनाथ शिंदेचे शिवसेनेची नाराजी जास्त आहे. कारण विधान परिषदेच्या 17 जागेपैकी शिंदेंना शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या फक्त 4 जागा आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषद 17 सदस्याची निवड होणार आहे. छत्रपती संभाजीनगर एक केवळ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा, पण आता तिथली जिल्हा परिषद आणि महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात आहे. विधान परिषदेच्या 17 जागेपैकी छत्रपती संभाजीनगरची जागाही भाजपाच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेत अंतर्गत नाराजगी आहे. मित्रपक्ष म्हणून भाजपाकडून समान वागणूक मिळत नाही, अशी शिंदेच्या शिवसेनेच्या अनेक नेत्याची तक्रार आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपाकडे गेल्यानंतर मित्रपक्ष म्हणून शिवसेनेला मदत करणं भाग आहे. पण अब्दुल सत्तार यांच्या मुलाने विधान परिषदेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे आता पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यातील महापौर निवासस्थानी छत्रपती संभाजीनगरमधील पक्षाचे आमदार खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल आणि शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संभाजीनगरमध्ये झालेल्या बंडखोरी आणि जिल्हा बँक निवडणुकीबद्दल चर्चा झाली. अब्दुल सत्तार हे महायुतीचा नियम पाळतील असे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेणार असं सत्तारांना यांनी सांगितलेलं आहे. साहेब बोलते ते अंतिम होते. तिकडून आदेश आला आहे. काही बोलायचे नाही. मी काय बोलू? आमचे नेते शिंदे साहेब आहेत. जे ते बोलतील ते अंतिम राहील. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाने होईल. राज्यातील युतीला तडा जाणार नाही याची काळजी घेऊ. मीटिंगमध्ये एकनाथ शिंदेने जो निर्णय दिला त्यात तंतोतंत पालन होईल, असं अब्दुल सत्तार म्हणाले. सर्व आमदार खासदारांची तब्बल 3.5 तास बैठक झाली. फॉर्म मागे घेण्यावरून बोलले की मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार, त्यांच्याशी चर्चा करणार. उद्या मी बोलतो. पूर्ण नंबर मेजॉरिटी महायुतीकडे आहे. एकत्र बसतील त्यावर तोडगा निघेल. महायुती आणि आम्ही 17 जागा लढवत आहोत. त्या जागा महायुती जिंकणार. पूर्ण नंबर मेजॉरिटी महायुतीकडे आहे. महायुतीचे नियम पाळायचे हे अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे. 4 तारखेपर्यंत सर्व नीट होणार असं छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे.